बोला दादा. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक वर्गांच्या वस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होऊन प्रत्येक घराच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. शासनाकडून मिळणारी जी तुटपुंजी मदत आहे त्या मदतीमुळे त्यांचा कोणाचाही संसार उभा टाकू शकत नाही, जो त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तो. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन ₹50,000ची मागणी आणि त्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात यावं अशा पद्धतीची आग्रही विनंती निवेदनाद्वारे केली होती. आजही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे सुद्धा प्रत्येक कुटुंबाला सरसकट ₹50,000ची मदत व संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांचा संसार पुन्हा एकदा उभा करावा अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीनं रमेश सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या भेटीच्या दरम्यान रिपब्लिकन हक्क परिषदेचे तरुण कार्यकर्ते सर्व उपस्थित होते आणि या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणजे त्या पीडित लोकांना मदत करणे या पद्धतीचा उत्साह त्यांच्यामध्ये आहे. आणि माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी त्या पीडित परिवाराला पुन्हा एकदा नव्यानं त्यांचा प्रपंच उभा करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना सामावून घ्यावं अशा पद्धतीची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करीत आहोत.